रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी महाराज यांच्या मार्गदर्शनात जिल्हा सेवा समिती यवतमाळ पश्चिम यांच्या वतीने महागाव शहरांमध्ये चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी संप्रदायाच्या वतीने गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. हिंदू संस्कृतीचे दर्शन व हिंदू संस्कृतीचे रक्षण हा संदेश देत ही शोभायात्रा पुढे मार्गक्रमण करत आहे. संप्रदायाच्या वतीने मरणोत्तर देहदान या उपक्रमांतर्गत आतापर्यंत 189 देहदान मेडिकल कॉलेजला सुपूर्द करण्यात आले आहेत. तसेच 148 अवयव दान करण्यात आले आहे. राज्यातील 5 हायवेवरती 53 अँब्युलन्स अविरतपणे 24 तास मोफत सेवा करत असतात. आतापर्यंत या माध्यमातून 25,000च्या वर रुग्णांचे प्राण वाचले आहेत. जगद्गुरू श्रींच्या वाढदिवसानिमित्त यावर्षी 15 दिवसांमध्ये 1,72,276 रक्त संकलन करून शासकीय रक्तपेढ्यांना पुरवठा करण्यात आला आहे. ब्लडी नीड या उपक्रमांतर्गत मागेल त्याला रक्त ही सुविधा सुद्धा अविरतपणे सुरू आहे. सप्टेंबर महिन्यात 4,598 वनराई बंधारे बांधण्यात आले आहेत. महागाव शहरातून या शोभायात्रेत अनेक भाविक सहभागी झाले होते, अशी माहिती यवतमाळ पश्चिम जिल्हा निरीक्षक गोविंद उपासे यांनी दिली. कार्यक्रमासाठी जिल्हा सेवा समिती, तालुका सेवा समिती, सेवा केंद्र समिती, आर्थिक केंद्र समितीचे तसेच जिल्ह्यातील सर्व गुरुबंधू व गुरुभगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महागाव तालुका अध्यक्ष रामदास ठाकरे यांच्यासह त्यांच्या कमिटीने विशेष परिश्रम घेतले. मराठी 9 न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी प्रसाद शिंदे.